स्वागत आहे तुमचं माझ्या पुणे टू पॅसिफिक चॅनलमध्ये. आणि मी नुकतंच माझ्या चॅनलला 1 वर्ष कंप्लीट झालं. आणि ह्या 1 वर्षात तुम्ही जे मला प्रेम आणि सपोर्ट दिलं माझ्या चॅनलला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. सध्या मला तेवढी फ्रिक्वेंटली व्हिडिओज टाकता येत नाही आहे, कारण की ॲक्च्युली आता ऑलमोस्ट 2 वर्ष होती माझं इथं एज्युकेशन चालू आहे. मी जस्ट कॉस्मेटॉलॉजी माझं सर्टिफिकेशन डन केलं आणि आता मी ॲस्थेटिशियनचं सर्टिफिकेशन करते. सो पुढच्या 2 महिन्यात माझे प्रॅक्टिकल आणि रिटर्न टेस्ट आहे स्टेट बोर्डच्या, तर सध्या मी त्या प्रिपरेशनमध्ये आहे. आणि तसंच मी साईड बाय साईड माझा सलून बिझनेस पण रन करते, जो खूप बिझी पण चालला आहे. त्यामुळे मला एवढे फ्रिक्वेंटली व्हिडिओज टाकता येत नाही आहे. पण ह्याच्या पुढच्या सिरीज मी ह्या स्टार्ट करणार आहे की इथे जे मी एज्युकेशन घेते आहे सलून रिलेटेड, तर त्याचे रूल्स रेग्युलेशन्स काय आहेत ॲडमिशनचे, त्याच्यानंतर इथे आवरली बेसवर सगळं कंप्लीट केलं जातं, फीज कशा असतात आणि पूर्ण स्टेट बोर्ड ते हँडल करतं. तर तुम्हाला किती स्ट्रिक्टली ते रेग्युलेशन्स फॉलो करून एक्झाम्स द्यावे लागतात आणि त्याचे काय बेनिफिट असतात. आणि इथे सलून रिलेटेड एज्युकेशन घेणं म्हणजे असं नाही की तुम्ही एका अकॅडमीमध्ये गेलं, तिथे कंप्लीट केलं आणि अकॅडमीने तुम्हाला सर्टिफिकेट दिलं आणि तुम्ही जाऊन सलून टाकलं, असं नसतं. इथे पूर्ण गव्हर्नमेंट स्टेट बोर्डचं तुम्हाला सर्टिफिकेशन मिळतं. त्यामुळे खूप रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, ते फॉलो करावे लागतात. आणि सलून टाकण्यासाठी पण खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला छोटे छोटे व्हिडिओ क्रिएट करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. आणि भेटूयात अशा साऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.